निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क. स्वतंत्र कोकण राज्य अभियान ही एक चळवळ आहे जे स्वतंत्र कोकण प्राप्तीसाठी झटते आहे आणि त्यांच्यातर्फे कोकण भूमीवरती जे उल्लेखनीय सामाजिक कार्य करतात किंवा उल्लेखनीय स्वतःच्या कर्तृत्वावरती पुढे येऊन कोकण भूमीचं नाव सुवर्णाक्षर लिहितात अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आपण कोकण रत्न ही पदवी दिलेली आहे. आणि ही पदवी आपण त्यांना दिली कारण ही पदवी त्यांना आपण त्यांच्या मेहनतीला दिलेली आहे. त्यांचं काम करत असताना जे त्यांनी घाम आटून रक्त आटून घाम तयार केला, जे लोकांचा विरोध पत्करून सुद्धा लोकांची समस्या वाचा बोलल्या, अशा लोकांच्या त्यागाला, अशा लोकांच्या समर्पणाला, अशा लोकांच्या मेहनतीला ही कोकण रत्न पदवी दिली आहे. ते नाव फक्त त्यांचं विश्वस्त म्हणून ते नाव आहे, परंतु खरी पदवी त्यांच्या त्यागाला आणि त्यांच्या मेहनतीला दिलेली आहे कोकण रत्न पदवी. आज या कोकण स्वतंत्र कोकण राज्य अभियानकडे जवळपास 2000 नामांकन आली होती. त्याच्यामध्ये आम्ही 101 लोकांना आज या मुंबई मराठी पत्रकार संघ 13 डिसेंबर 2026 रोजी 100 लोकांना कोकण रत्न ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. काय विचारलं? कोकणामध्ये रस्त्यांवर अनेक प्रश्न आहेत कोकणामध्ये, तर त्या प्रश्नांना काय घेऊन तुम्ही? सर्व अनेक प्रश्न आहेत. म्हणजे रोड असेल, पर्यावरणाच्या विरुद्ध कारखाने असतील, अनुकूल ऊर्जा असेल, औष्णिक ऊर्जा असेल, या सर्व प्रकल्पांना काही चांगले प्रकल्प असेल त्यांचं आमचं समर्थन आहे, पण काही विरोध विकासाच्या नावावर धुडकूस घालून जरा कोकण उद्ध्वस्त करत असेल तर आमची एकमेव मागणी आहे, सर्व समस्येवर एकमेव उपाय म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य. स्वतंत्र कोकण राज्य हे आम्ही जमीन अधिग्रहण करेल की आमची जमीन ही कुठल्याही प्रांतीय किंवा पर मराठी लोकांना सुद्धा विकता येणार नाही, फक्त कोकण लोकांनाच विकता येईल. ही तजवीज स्वतंत्र कोकण राज्य अभियानमध्ये स्वतंत्र कोकण राज्यामध्ये असेल. मी उदाहरण सांगतो, आज संगमेश्वर मधले उदाहरण तुम्हाला 4500 एकर जमीन विक्रीला काढली होती 10-12 गावामध्ये आणि सांगितलं होतं की आमच्या घरगुती प्रॉब्लेम मुळे आम्ही जमीन विकतोय. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही 4500 एकर जमीन ही फक्त विकत नाही आहे, त्या जमिनीवरती काय प्रोडक्शन घ्यायचं तो अधिकार पण तुम्ही विकताय. कोणाला नोकरी लावायचा हा अधिकार पण तुम्ही विकताय. नुसता भावी पिढ्याला उद्ध्वस्त करण्याचा एक कटकार असताना तुम्ही लीजवर द्या. 30 वर्ष असेल, 40 वर्ष असेल, 50, तसं हरियाणा असेल, हिमाचल प्रदेश असेल, आपलं गोवा असेल, गुजरात असेल, हे लीजवर देतात. पंजाब असेल तसं लीजवर देईल. लीजवर दिल्या कारणाने तुमची जमीन कायम तुमची राहते. तुमच्या भावी पिढीचा जसं तुम्हाला पूर्वजांना जमीन आली, ही भावी वंशजांसाठी जमीन तुमची राखून ठेवली जाईल, ही लीजवर देण्यात यावी असा कायदा स्वतंत्र कोकण राज्य अभियान या सरकारकडे मांडणार आहे. त्याचबरोबर स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ ची स्थापन करावी, कारण कोकणातली मुलं कोकणामध्येच नोकरी लागू दे. कारण आज साधा कारकून सुद्धा बाहेरचा आहे, मग तो पर मराठी असेल, परप्रांतीय मराठी असेल किंवा परप्रांतीय असेल, साधा तलाठी असेल, शिक्षक असेल, हा कोकणातला नसतो. ज्याला कोकणाच्या समस्या माहिती नाही तो तलाठी बनतो. आणि हे कुठे थांबवत असेल तर कोकण लोकांना, स्थानिक लोकांना 80% नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. यासाठी स्वतंत्र कोकण राज्य अभियान आहे. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.